फक्त तुम्ही आता चिंतन करताना जोपर्यंत निर्विचार स्थिती, म्हणजे ती जे तुम्हाला सांगितलं ना, चंद्र सूर्य हे जे आहेत, हे चंद्र दिसायला नको, सूर्य दिसायला नको. ती रात्र कोणती मग? आमुषा. तिथं काहीच नाही, तिथं काहीच नाही. अशी निर्विकार स्थिती जी आहे ना, निर्विकार स्थिती व्हायला पाहिजे. आणि त्याचा मात्र तिथं स्मृती पाहिजे. जी स्मृती स्फुरे अहर्निशी ती वस्तू गा मी. किती सोपं आहे सांगा तुम्ही. आता हे जागे, आता तुम्ही जागे आहेत हे कोणाला कळतं? तुम्हालाच का कोणाला? तुम्ही जागेत, तुम्हालाच कळलं ना तुम्ही जागेत. रात्रभर झोप लागली नाही, रात्रभर, आता रात्रभर तुम्हाला झोप लागली नाही हे मला कळेल का? बरं, बायकोला पडलेलं स्वप्न नवऱ्याला कळतं का? बरं, नवऱ्याला पडलेलं स्वप्न कोणाला कळतं? स्वतःलाच कळतं ना स्वप्न. म्हणजे जागृती कोणाला कळते? स्वतःला. स्वप्न कोणाला कळतं? स्वप्न. मी गाढ झोपलो होतो हे कोणाला कळालं? मग आता सांगा, तिघी अवस्थेमध्ये ज्याला कळतात, तर चौथी जी स्थिती जी आहे काय, तुर्य अवस्था जी आहे, या 3 अवस्था तुम्हाला कळतात, मग चौथी अवस्था कळणार नाही का? पण केव्हा? जशी ही कळली तशी तीच समजून घ्यायचंय ना. पण साक्षीला ओळखच. आता सांगा तुम्ही, जागृती कोणाला कळली? साक्षीलाच. स्वप्न कोणाला कळलं? साक्षीला. गाढ झोपलो तर कोणाला कळलं? साक्षीला. आणि तुर्य अवस्था कोणाला कळेल? आणि मग किती सोपं आहे. तुम्हाला 3 गोष्टी कळतात आणि चौथी एकच गोष्ट कशी कळत नाही? का कळत नाही? नाही नाही नाही, विचार करायचे, विचाराने समजून घ्यायचंय. तिथे नागपड्या बी ओढायची गरज नाही, काही नाही. बुद्धीचं काम आहे ते. बुद्धी, निश्चय, आत्मज्ञान. गुरुवर जर विश्वास असेल ना, गुरुवर विश्वास, हे सर्व विसरायला पाहिजे. तेव्हा ते तुर्य अवस्थेचं ज्ञान होईल तुम्हाला. या सर्व गोष्टी डोक्यातून जेव्हा जातील, इंद्रिय, मन, बुद्धी, हा तुकाराम महाराज म्हणतात, देवा ताय साकार उपकार. पुढे देहाचा विसर पाडी माझी. तुम्हाला पडला का देहाचा विसर? देहाचा विसर पडण्याने मन, बुद्धी, देह बी सर्व विसरायला पाहिजे. सर्व विसरायला पाहिजे. मग ते विसरायचं म्हणजे काय करायचं? त्यासाठी काय करायला पाहिजे? विचारच करावा लागणार आहे. विचारच करावा लागणार. जाणं त्याने काय करायला पाहिजे? विचारच करायला पाहिजे.